बुलेटिनच्या सुरुवातीलाच आता आपण अजित पवार आणि भाजपा यांच्यात रंगलेल्या टीकेच्या युद्धाची बातमी बघणार आहोत। राज्यामध्ये सत्तेत एकत्र असलेले हे दोन पक्ष येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणुका लढवत आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांवरून या दोघांमध्ये सध्या जोरदार कलगीतुरा रंगलाय। पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगतोय, त्यामुळे आरोपांना चांगलीच धार आली आहे। अजित पवारांनी भाजपचा भ्रष्टाचारी असा उल्लेख केल्यामुळे संतापलेल्या भाजपने अजित पवारांवरती तोफ डागली आहे। अजित पवारांना सोबत घेतानाच आपण फडणवीसांना आधीच सावध केलं होतं, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी तोंड घेतलंय। भाजपच्या कार्यकाळामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका कर्जबाजारी झाली, तसंच शहरात लुटारूंची टोळी दिवसाढवळ्या वावरतीये, अशा विखारी शब्दात अजित पवारांनी भाजपला थेट लक्ष केलं होतं। तर याच पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांनी शरद पवारांचं कौतुक करताना पवारांनी विकास कामं केल्याची पुष्टीही जोडली होती। त्यामुळे येत्या काळात आरोपांना आणखीन किती धार चढणार हे पाहणं नक्कीच रंजक ठरेल। पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे। राज्यातील कोणाचाही वचक राहिलेला नाहीये, त्यामुळे शहरामध्ये लुटारू गँग तयार झालेली आहे आणि याच भ्रष्टाचारी राक्षसाचं दहन करण्यासाठी आम्ही हे सगळ्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे। मी तर देवेंद्रजींना नेहमी खासगीत सांगायचो, साहेब थोडासा विचार करा, साहेब थोडासा विचार करा। पुणे आणि पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते हे मला रोज सांगतायत, थोडासा विचार करा। अजित पवारांनी खुद के गिरेबान में झाँक के देखना चाहिए, जसं हिंदीमध्ये म्हणतात, ते पाहिलं पाहिजे। ते कोणत्या पक्षाबद्दल भटतायत, आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवलं पाहिजे। आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।